मंडळी, तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहे की गणपतीचं डेकोरेशन आणि गौरी जेवण. तर माझा बारका भाऊ तुम्हाला पुढचं सगळं प्लॅनिंग सांगेल बघ. तर आज आपल्या घरी भरपूर कार्यक्रम आहेत. आधी आपण गणपतीचं डेकोरेशन बघून घेऊ, नंतर आपल्या घरी गौरी जेवण पण आहे, ते पण तयारी कशी चालू आहे ती बघून घेऊ. नंतर आपल्या घरी आज संबळ वाजवणारी पण येणार आहे, ते पण तुम्हाला दाखवीन. आणि पुढं जरा आपल्या बिल्डिंगमधली सगळी म्हणजे हळदी कुंकूचा कार्यक्रम पण आहे, त्यासाठी पण लोक येणार आहे, ते पण बघून घेऊ. चला आपण बघूया. तर मंडळी आपण आपल्या वेळेवरती, कारण आपला सकाळपासून महाप्रसाद चालू होता, त्यामुळे आपली गडबड होती. आपल्याला काय आता ब्लॉग करता आला नाही, म्हणून आपण आता शॉर्ट ब्लॉग केलेला आहे. आणि आता माझी मम्मी आणि आणखीचं आज काम चालू आहे, कशी तयारी चालू आहे त्याला आपण बघून घेऊ. आता मी दाखवतोय माझ्या बारक्या बहिणीने काय केलेलं आहे गौराईसाठी. तर बघा तुम्ही. तर मित्रांनो, ही माझी बारकी बहीण आहे. तिने असे खूप सुंदर चॉकलेटचे मोदक बनवलेले आहेत आणि ती सध्या ते मांडतीये. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त मोदक गोरी पडली रे. आणि बघू शकता माझे आजोबा आले, चला त्यांना भेटू. आमचे आजोबा आबा तुम्हाला काय वाटतं, कसं केलंय हे सगळं? खूप छान झालेलं आहे. ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. मैं बोला है ना, पिक्चर अभी बाकी है. अशा तऱ्हेने आपला तयारी चालू आहे गणपतीची. तुम्ही बघू शकता आणखी आणि मम्मी सगळं पॅक करते. खाली डिशेस ठेवल्यात, हे सगळं घरी बनवलेलं आहे. फक्त याचे फ्रूट त्याच्या बाहेरून आणलेले आहेत. तुम्ही बघू शकता कशी तयारी सुरू आहे. आणि तो आपला गणपती आणि गौरा आहे. आणि अंकल इथं, हा माझा अंकल आहे. अंकल बघू काय होतं, अंकल बोल. खरंच आज खूप चांगल्या पद्धतीने नियोजन सर्वांनी फॅमिलीने केलेलं आहे. सर्वजण खूप मेहनत घेत आहेत की गौरी आनंदी वातावरणामध्ये आज घरामध्ये आलेले आहेत, तर त्याचं सेवा करण्याचं काम आज सर्वजण करत आहेत. आज पाहिलं तर जास्त करून भेसळयुक्त पदार्थ तयार होत असल्या कारणाने सगळे पदार्थ यांनी घरीच बनवलेले आहेत. त्याचबरोबर फळांवर जास्त जोर दिलेला आहे की फळं ही ऑर्गनाईज पद्धतीने पिकवलेली फळं असल्यामुळं खूप चांगल्या पद्धतीने आजचं नियोजन गौरीसाठी आहे. आणि पूर्ण फॅमिली ही आनंदी वातावरणामध्ये आज गौरीची आणि गणपतीची सेवा करत आहे. तर तुम्ही बघू शकता सगळ्यांची कामं चालू आहे, खूप गडबड चालली आहे. आज सकाळपासून आपल्या म्हणजे घरी महाप्रसाद आहे, खाली सगळे महाप्रसाद बसले. तर तुम्हाला ते पण दाखवतो, चला ते बघू. आपल्या गौरी जेवणची एक प्रथा आहे दरवर्षी, म्हणजे असतीच. तर तुम्ही मला सायराम सांगेल की प्रथा काय असते नक्की? तर आपल्या घरी प्रत्येक वर्षी संबळ वाजवतात, म्हणजे प्रत्येक वर्षी ती एक प्रथा आहे. जेव्हापासून आपल्या घरी गणपती बसतात त्या वर्षीपासून आपल्या घरी ती प्रथा सुरूच आहे. म्हणजे आज पण या वर्षी पण येणार आहेत सगळी, म्हणजे सगळी पाहुणे आलेले असतात, त्यांच्यात ते संबळ विंबळ वाजवतात. ते म्हणजे खूप फार मजा असते. तर चला आपण थोड्या वेळाने ते आले की तुम्हाला दाखवतो. ते पण येतील थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो. तर सिद्धी, तुला का आवडतात, म्हणजे मोदक बनवायला का आवडतात? कारण की ते माझं फेवरेट काम आहे. मम्मीला हात मिळवणे आणि पप्पाला बी आवडतं ते खायला आणि टेस्ट येते. आणि कसले कसले मोदक करते मग तू? चॉकलेटचे बनवते आपले, हा. मग उकडीचे मोदक, हा. आपले नॉर्मल, स्ट्रॉबेरी, ऑरेंज, असे खूप सारे फ्लेवरचे मी चॉकलेट असे मग दरवर्षी तू करते का? दरवर्षी करते मी ते. ठीक आहे. सायराम, तू कंटाळलाय का आता? कंटाळा तो विषय नाही, पण जरा खूप कामं चालू आहेत. सकाळपासून खूप कामं केल्यात मी, त्यामुळे जरा खूप कंटाळा आल्यासारखं झालंय. पण कंटाळलो नाही मी. आज कंटाळायचं नाही, जिद्दीने पेटणार. जिद्दीनं भेटायचंय. आपण आपल्या गणपतीची प्रथा किती वर्षापासून चालू आहे ते आबांना विचारून घेऊयात. आबा, प्रथा किती वर्षापासून चालू आहे सांग. फॉरेस्ट डिपार्टमेंटला असताना खेडोपाडी जंगल विभागात असे खेडोपाडी गणपतीची आवड असल्यामुळं काय आणि आज काय आजपर्यंत 36 वर्ष पूर्ण झाले. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर पदार्थ बनवलेले आहेत माझ्या मम्मीने आणि आंटीने. तर आपण मम्मीला विचारूया काय काय कसं कसं बनवलंय आणि काय काय बनवलंय. मम्मी,
आज आपण काय काय बनवलंय गौरी जेवणासाठी? हे काय सगळं फराळ बनवले, काय काय बनवलं नाव सांग. पुरणपोळीचं जेवण बनवलंय, रव्याचे लाडू बनवले, बुंदीचे लाडू बनवले, बेसनचे लाडू बनवले, चकली बनवली, खाऱ्या शंकरपाळ्या, गोड शंकरपाळ्या, गुलाबजामुन, करंजा, मैसूर पाक, बालुशाही, माव्याची मिठाई, फ्रुट्स आणलेत बाहेरनं. तर तुला सगळ्यात जास्त काय आवडतं बनवायला आणि हे सगळं बनवायला किती वेळ गेला तुला? हे बनवायला गेले की 4 दिवस, रोज थोडं थोडं करून. तर अशा तऱ्हेने हे बनवायला मम्मीला 4 दिवस गेलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर बनवले. मी खाऊन आमचे 2 गौर आहे, तर आम्ही त्यांना लाडाने बोलतो गौरायच. तर मग त्यांच्यामध्ये बसला त्यांचा लाडका भाऊ गणपती. तर अशा तरीकेने आपण सेटअप केलाय, म्हणजे की इतके सारे पदार्थ ठेवले, फ्रुट्स ठेवले आणि फराळ ठेवले आणि स्वीट्स ठेवले. तुला काय आवडतं यातलं? मला का यातले काजू आणि गुलाबजाम आणि चॉकलेट मोदक. तू बनवलेलंच खाणार? हा, बर बर. बाकीचं मी खाणारच ना. तर अशा तऱ्हेने तुम्ही बघू शकता माझी मम्मी छान प्रकारे असं मध्ये मध्ये झाडं ठेवते, मध्ये मध्ये असे हत्ती, उंट, ते काही मावळे आणि तिकडे ते माझं सेट लावती. किचन सेट लावते. सगळं पितळ्याचा आहे तो लावत बसली आहे. तिथं एक बघा तुम्ही फॅन पण येते, ते बारकाचा एकदम रिअलिस्टिक फॅन आहे, तेव्हा काढू पण होतो पण नाही होत. आणि तू काय करते सिद्धी? मी आपल्या आंटीला हेल्प करते माणूस पाणी घेऊन येतोय हो का. मी माझ्या मम्मीला आणि आंटीला हेल्प करते. तुम्हाला यायचंय का बघाय आमचं काय? काय ते घेऊन ये जा. ए पुरे पटला का आंटी? 2 घर आहे ते, एकीकडचं घर आणि एकीकडचं. तर हाय गाइस, तुम्हाला असं डाऊट पडला असेल की मी काय करते, तर इथं दिसत असेल की इथं गावातलं सेटअप आहे. तर मी एक माणूस असा पाय पडाय आलाय देवाला आणि एक पोरगी इथं स्नान करते आणि इथं सगळं तिचं स्वयंपाकघर आहे आणि इथं गौराया आहेत आमच्या आणि बाप्पा बसला आणि इथं खूप सारे गोड पदार्थ आहेत आणि बुके आहेत छोटे आणि इथं पंप आहे आणि इथं गॅस आहे, खूप काय काय आहे. रिया जेवाय वाढते तुम्हाला. आणि आता सगळं झाल्यानंतर तू यातलं काय खाणार आहेस? मी का काजू घातली तर इथं सगळे हे पदार्थ आहेत ना. माझा भाऊ आधी मी खाणार आहे. सगळं खाऊन टाकणार? हा, असंच वाटणार. माझा वाटणार खाणार मी. टेन्शन, लय टेन्शन. लय टेन्शन आलं, काय काय खाऊ मी असं झालंय माझ्या भावाला. का तर त्याला कशामुळे टेन्शन आलं, आता काय काय खाऊ पदार्थ मी हेच कळलं. तू कन्फ्युज झाला एकदम. हे आता आपलं सगळं झालेलं आहे लावून. आपल्या आंटीने आणि मम्मीने मला सगळं लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे जे सिनेमॅटिक व्हिडिओ तुम्हाला लास्ट मध्ये बघायला भेटतील तर ते पण बघून जावा आणि व्हिडिओत लास्ट पर्यंत राहावा. धन्यवाद. काय अरे साईराम, काय अजून आले नाहीत लोक? काय बोलणे शब्द नाही राहिले माणसाकडे. काय बोलणार आता लोकांना, आपण काय बोलणार? काय आता काय बोल, काय शब्द नाही. लय बेकार झालं. काय समजा साईराम तर मूड ऑफ झालाय साईरामचा सगळा. राव तुम्हाला हे असलं असतं राव कुठे? हे आपलं वागायचं असते का मला सांगा तुम्ही. लेकिन 1 सेकंड. तरी आत्ता 9 वाजलेलं आहे आणि संभाळवाले यायला लागलेले आहेत आत्ता. त्यांचाच आम्ही वेट करतोय. इथून पुढं आता राहावा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहावा, कारण इथून पुढं खरी मज्जा आहे. आवड पाहिजे ना.
मोरया. तुमचे असेच आमच्या ह्याच्यावर तुमचं हे राहू द्या, आशीर्वाद हे ते. गेली 5-6 वर्ष मी तुपे परिवारात महाआरतीसाठी येत आहे. तरी मी गणराया चरणी आणि गंगा गौरव यांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की त्यांना भरभराटी, त्यांचे सगळे दौलत भरभराटी, सर्वांचे आयुष्य वाढावेत, आरोग्य चांगले राहावेत अशी मी या गणराया चरणी प्रार्थना करतो. गणपती बाप्पा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट, आता पुढच्या वर्षी फोन करू न करू, पिढ्यानपिढ्या तुम्ही हे दरवर्षी आमच्याकडे यायचं. काम करसाल ना ते गोडवाने सुरू करा. आत्ता आपली आरती संपलेली आहे, तर आपण आता चाललोय पार्किंग मध्ये, कारण महाप्रसाद आपला तिथंच आहे. चला मग भेटूया तिथं. तो मामा ने और पानी डाल दी पतला बोल रहे नहीं, पतला इधर आदमी खाते तुम्हारे इधर घर खाते. कसं वाटतंय जेवण जेवढे? गरम आहे तर नाही. अजून आकाश शॉप मध्ये. अरे मला कसं काय टाकलं नाही. पार्सल मागवलं काय या इकडे या. हे अश्विनी जेव्हा या. आणि इथं ते सगळे काय हळदी कुंकू या जेवण. आजचा आपला व्हिडिओ आपण इथे संपवत आहे. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए.